श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। श्रीराम नगरातील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। कारमधून अफूची होणारी तस्करी शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली, 2 जण ताब्यात। आंबोडे येथील जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्ग खोलीचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न। आणि नागपंचमीचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शेतकऱ्यांचे व सापाचे नाते वृत्तीगत व्हावे यासाठी पोस्टरद्वारे करण्यात आली जनजागृती। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील वाडी भोकर रोडवरील श्रीराम नगरातील 61 फूट उंच दाक्षिणात्य शैलीतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। धुळे शहरातील वाडी भोकर रोडवरील श्रीराम नगरात देवपुरातील सर्वात उंच 61 फुटी उंचीचे दाक्षिणात्य शैलीतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। रविवारी मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली। सोमवार दिनांक 28 रोजी शांतीपाठ, गणपती पूजन, देवता स्थापना, गृहयज्ञ, होम आदी झाले। मंगळवार दिनांक 29 रोजी वास्तुशांती, पराय हवन, प्रधान हवन आणि बुधवार दिनांक 30 रोजी मूर्ती स्नान, होम हवन, प्राणप्रतिष्ठा व महाआरती आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। मूळ मंदिर येथे पूर्वीपासून होते। विशेष म्हणजे हे भव्य मंदिर लोकसहभागातून केवळ 6 महिन्यात उभारण्यात आले। यासाठी कोणताही राजकीय निधी न घेता कॉलनी परिसरातील नागरिकांनी योगदान दिले आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 25 वर्षापासून मंदिरात नित्य नियमाने पूजा आरती सुरू आहे। सर बोला। नमस्ते। श्रीराम सर्वांगीण संस्थेतर्फे श्रीरामाच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 27 तारखेपासून 30 तारखेपर्यंत पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज त्याची शोभायात्रा आग्रा रोडच्या जुन्या श्रीराम मंदिरापासून तर आमच्या श्रीराम मंदिरापर्यंत आम्ही आणली आहे। आता शोभायात्रेचा आजचा कार्यक्रम संपला, उद्यापासून घेतले आणि 29 तारखेला मूर्ती स्थापना आणि 30 तारखेला पूर्णाहुती असा हा कार्यक्रम सगळा दिवस आहे। 2000 साली या मंदिराची स्थापना झाली होती। 2000 सालानंतर आता 25 वर्षानंतर यांचा आम्ही जीर्णोद्धार केला या मंदिराचा आणि त्याची प्राणप्रतिष्ठा आम्ही आजच्या तारखेपासून 27 तारखेपासून कार्यक्रम सुरू करतो आहोत। सर्व भाविकांनी या मंदिराचा लाभ घ्यावा विनम्र विनंती। नमस्कार। शिरपूर तालुका पोलिसांनी कारमधून अफूची होणारी तस्करी रोखत दोघांना ताब्यात घेत अपघातग्रस्त कारसह लाखो रुपयांचा अवैध अफू जप्त करण्यात आला आहे। शिरपूर तालुका पोलिसांनी कारमधून अफूची होणारी तस्करी रोखली असून भोयटी गावाजवळ एका अपघातग्रस्त कारमधून लाखो रुपयांचा अवैध अफूचा साठा जप्त करीत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका कारमधून अफूचा अवैध साठ्याची तस्करी होत आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पथकाला सापळा रचून कारवाई करण्यास आदेश दिले होते। दरम्यान पोलिसांचे शोध पथक या कारचा शोध करीत असताना त्यांना भोयटी गावाजवळ एक अपघात झालेली कार आढळून आली। त्यांनी या कारची तपासणी केली असता संबंधित अपघात झालेल्या कारमध्ये लाखो रुपयांचा अवैध अफू आढळून आला। या प्रकरणी पांचा सोनाराम आणि सुरेश कुमार गोपीचंद या दोघांना शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली असून एक जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालाय। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चोपडा ग्रामीण पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या गाडींचा पाठलाग करणं सुरू केलं। तसंच त्यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला ही सदरची माहिती कळवली होती आणि त्यानंतर आमचे DBचे पथक सदर गाडीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते। आम्हाला जो गाडीचा नंबर कळवण्यात आला होता तो एक पांढऱ्या रंगाची XUV गाडी, महिंद्रा कंपनीची गाडी नंबर MH12 LD 8141 अशी ती गाडी सांगण्यात आली होती आणि एक स्विफ्ट पांढऱ्या रंगाची। तर त्या गाडीचा आमचे अंमलदार शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील आणि त्यांच्या टीमला या ठिकाणी ही अपघातग्रस्त झालेली गाडी दिसली आणि ती गाडी अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यांनी त्याच्यात जवळ जाऊन पाहिलं असता त्यांना त्याच्यात काही गुणी दिसल्या आणि ते काहीतरी अंमली पदार्थ असावा असा त्यांना संशय आला आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ते ठाणे अंमलदाराला कळवलं। ठाणे अंमलदारांनी आम्हाला कळवलं। आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना कळवून या अंमली पदार्थाच्या अनुषंगाने कारवाई करणे असल्याने
सर्व जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबवल्यानंतर या ठिकाणी 2 शासकीय धुळे तालुक्यातील आंबोडे येथील जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्ग खोलीचा उद्घाटनाचा सोहळा धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे तालुक्यातील आंबोडे येथील जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्ग खोलीचा उद्घाटनाचा सोहळा धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या हस्ते संपन्न झाला. आंबोडे येथील जिल्हा परिषद शाळेत एक वर्ग खोली मंजूर करण्यात आली होती. सदर वर्ग खोलीचे काम पूर्ण झाल्याने सदर वर्ग खोलीचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, अरविंद जाधव, संतोष खताळ, सरपंच जिजाबाई गर्दे, उपसरपंच गुलाब रकमे, ग्रामपंचायत सदस्य योगेश यादव, प्रमिला पारखे, विनोद बागले, महेश गर्दे, रतन पारखे, दिनेश गर्दे, भानू पैलवान, प्रदीप सरग, भैया सरग, स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुनील सरग, दिलीप निकम, नाना रुपमर, किशोर गर्दे, भास्कर यादव, रमेश पवार, राजू यादव, प्रमित शिंदे, कल्पेश खरात, रमेश खरात, भुरा ढेकळे, युवराज खताळ, नाना सरग, पिंटू दरेकर, सकाराम थोरात, लक्ष्मण शिंदे, अशोक पैलवान, प्रवीण यादव, शशिकांत गर्दे, भरत गर्दे, राजेंद्र पाटील, बाळू कदम, बबन कदम, भैया कदम, बापू जालटे, ज्ञानेश्वर बागले, श्यामकांत थोरात, विशाल नाईक, पांडू नाईक, विनोद चितळकर आदी उपस्थित होते. मी समाजकारण राजकारण करत असताना आंबोडे गावाशी माझं एकदम घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. माझे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब दवा पाटील यांच्या माध्यमातून 3 पिढ्याचे संबंध या आंबोड्याच्या प्रत्येक घराच्या कुटुंबासोबत माझे त्या सर्व गावकऱ्यांच्या सोबत जुळलेले आहेत. वणी, मळानं, नवलनगर, आंबोडे इथं संजय साखर कारखाना होता आणि मग ते सगळी आंबोड्याची गँग तिथं राहायची. आणि त्याशिवाय आज कैलासवासी पैलवानांची सुद्धा आम्हाला आठवण येते. भाऊ तुम्ही बोलायला लागले पण तुम्ही आचारसंहितामध्ये काही बोलू शकत नाही. आता आचारसंहिता नाही, पोस्टमन असल्यामुळे तुम्हाला बोलता येत आहे. हा, आता पाटा पाडून घ्या तुम्ही आमचा मागण्या करून. इलेक्शन नका नाही, मला काही येता येवा नाही. ते पोस्टमन आहे बीडीओ साहेब, हे सूत्रसंचालन वाले. इलेक्शन आलं का ते म्हणतात नाही मला स्टेजवर नाही येता येणार, मला आचारसंहिता आहे. आणि इलेक्शन नसलं का मग ते सगळ्या मागण्या मागायला आता पुढे आलेले आहेत. हो, आणि आमचे इथून नंदाळ्याचे पण सर्व आमचे उपसरपंच आदरणीय संदीप भाऊ पाटील, ईश्वर भाऊ पाटील, भूषणदादा पाटील ते पण सर्व उपस्थित आहेत. अतिशय पंचक्रोशीतील नवलनगर, वणी, मळाने सर्व लोक इथं आवर्जून उपस्थित झालेत. शेवटी ग्रामीण भागातल्या या जिल्हा परिषद शाळांमध्ये आपण बघतो की कोणत्या करोडपतीचा मुलगा मुलगी तिथं शिकत नाही. त्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, दीनदलितांचा, आदिवासींचा मुलगा मुलगी तिथं शिकतो. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेचं एक आगळं वेगळं महत्व आहे. आणि या ग्रामीण भागातल्या मुलगा मुलगी शिकला पाहिजे, तो शिक्षण करून त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे. आणि शिक्षण करून त्याच्या पायावर उभा राहिल्याच्या नंतर त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह अतिशय चांगल्या प्रकारचा केला पाहिजे, याच्या भावनेतनं या ग्रामीण भागामधल्या शाळा चालू झालेल्या आहेत. आणि या चालू असताना त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी यायला नको याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून पंचायत समितीच्या स्तरावर असेल, जिल्हा परिषदच्या स्तरावर असेल किंवा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून असेल, अनेक प्रकारचा निधी देऊन या शाळांचा दर्जा अतिशय चांगल्या प्रकारचा कसा होईल याच्यासाठीचा प्रयत्न या महाराष्ट्र शासनाचा तिथं असतो. आज आपण बघतो या ग्रामीण भागातल्या आपल्या मुला मुलींनी अतिशय चांगल्या प्रकारचं आपलं इथं स्वागत केलं. त्या सर्व आपल्या चिमुकल्या मुला मुलींचं हे स्वागत बघून आपल्याला तिथं मन आप्पा भरून आला. आणि बघितल्याच्या नंतरनं ते कल्पकता त्यांच्या मनामध्ये. आम्ही अनेक शाळांना तिथं भेटी देत असतो, अनेक विज्ञान प्रदर्शनांना तिथं भेटी देत असतो, पण अशा प्रकारचं स्वागत गुगे साहेब मला नाही वाटत कुठल्या शाळेच्या उद्घाटनाच्या वेळेस किंवा कुठल्या कार्यक्रमाच्या वेळेस माझं झालं असेल. अतिशय चांगलं अभिनंदन मी तुमच्या सर्व शिक्षिका आणि सगळे शिक्षकेतर कर्मचारी तुमचं करतो. तुम्ही तुमच्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षण तिथं प्रदान करतायत, शिक्षण दानाचं काम करतायत. आत्ताच आपल्या मधले आप्पासाहेब अरविंदजी जाधव यांच्यातला शिक्षक आपल्याला बघायला मिळाला. जसं तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा बघायला मिळाला तसं मला पण पहिल्यांदा बघायला मिळाला. आणि मग ती लाकूड तोडायची गोष्ट तुम्ही जेव्हा सांगत होतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या मनामधला जो खरा विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे ती आपल्याला बघायला मिळत होतं. आणि
कुठलंही काम जर आपण मनापासून केलं तर 100% आपण जीव ओतून केलं तर परमेश्वर सुद्धा त्याला साथ देतो. आणि तुम्ही पण तुमचं शिक्षण दानाचं काम केलं, इतकं प्रामाणिकपणाने केलं की आम्ही जेव्हा तालुक्यामध्ये जेव्हा फिरतो तर सरांचे विद्यार्थी मला सांगतात की सर ना विद्यार्थीशी मी असं आहे का. आता मला नंबर लिहायला पडत त्याला सरांचा विद्यार्थी म्हण मला कॉन्टॅक्ट मध्ये नाही, मग म्हटलं फक्त सरनाच कॉन्टॅक्ट मग आपल्याला सुद्धा त्यांच्या संपर्कात तिथं राहता येतं. आणि म्हणून कुठलंही काम करताना समाज जीवनामध्ये आपण जर हे काम मनापासून केलं तर 100% परमेश्वर त्याची साथ आपल्याला देतो. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या गावांना इतक्या वर्षापासनं आपण बघतो कनेर नदीचं इथं लागून कनेर नदी जाते आंबोड्यावरनं, पण विकासाच्या दृष्टिकोनातनं अनेक अडचणी आपल्याला यांनी आपल्याला सांगितलं. धुळे तालुक्यातील निंबोळ येथील ग्रामपंचायतीसमोर नागपंचमीचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शेतकऱ्याचे व सापाचे नाते वृद्धिंगत व्हावे यासाठी पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली. नागपंचमी सणाचे औचित्य साधून धुळे तालुक्यातील निंबोळ येथील ग्रामपंचायतीसमोर नागपंचमीच्या पूर्वसंध्येला अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शेतकऱ्यांचे व सापाचे नाते वृद्धिंगत व्हावे यासाठी पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली. सर्पाविषयी अनेक गैरसमज आहेत. अंधश्रद्धा दूर करून निसर्ग संतुलन राखण्यासाठी सर्प संरक्षणाची आज खरी गरज आहे. साप हे कृषी प्रधान देशासाठी वरदान आहे. अन्नधान्य पिके यांची नासाडी करणे, उंदीर, घुशी, बेडूक, सरडे, पाली, छोटे पक्षी, पानावरील व झाडावरील कीटक इत्यादी कीटकांचा साप हा कर्दनकाळ आहे. दरवर्षी 25 ते 30% धान्याची नासाडी या उपद्रवी प्राण्यांमुळे होते. सापांपैकी 95% साप हे बिनविषारी असून फक्त 5% साप विषारी आहे. विषारीमध्ये नाग, गोनस, मण्यार, पुरसे इत्यादी जाती असतात. सर्पदंश होऊ नये यासाठी पायात जोडे घालावे, चालताना हातात काठी ठेवली पाहिजे व ती जमिनीवर ठोकतच चालावी म्हणजे साप दूर जातो. जमिनीवर झोपण्यापेक्षा पलंगावर झोपावे. घरात उंदीर, बेडूक येणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या भक्ष्यांमुळे साप घरात येतात. सापाबद्दल अंधश्रद्धा सुद्धा खूप असतात. साप दूध पितो, साप पुंगीच्या तालावर डोलतो, नागाच्या डोक्यावर नागमणी असतो, सर्प विष मंत्र उपचाराने उतरवता येते, अजगर माणसाला गिळतो, या सर्व अंधश्रद्धा आहेत. सर्पदंश झाल्यास मांत्रिकाकडे न जाता त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावे, रुग्णाला मानसिक आधार द्यावा. अशा प्रकारे साप या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना रुजवण्यासाठी नागपंचमी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. नागपंचमी निमित्त मी प्रथमतः आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज नागपंचमीच्या हिशोबाने आज आपणास सर्पविषयी गैरसमज किंवा अंधश्रद्धा याविषयी पोस्टरद्वारे जनजागृती करत आहोत. सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे असं आपण एकीकडे सांगत असतो, परंतु दुसरीकडे सर्प दिसला का त्याला मारत असतो किंवा सर्पाबद्दल फार मोठ्या प्रमाणात भीती असते. आणि ती भीती कमी करण्यासाठी आपण सर्पाचे एक वेगवेगळे बॅनर लावले आहेत. यामध्ये विषारी आणि निमविषारी, बिनविषारी असे सर्पाचे बॅनर आहेत. विषारी सर्प हे फक्त मोजकेच असतात, 5-10% असतात आणि बाकी बिनविषारी, निमविषारी सर्प असतात. आणि आपण शेतकऱ्यांनी काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. साप हा शेतकऱ्यांचा एक बऱ्याच वेळेला अन्नधान्याचं नुकसान हे कमी करत असतं. उंदीर, बेडूक, कुसा, पाली असं तर खात असतो आणि जे आपलं नुकसान आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकऱ्यांनी शेतात जात असताना काळजी सुद्धा घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण शेतात जात असताना हातात काठी घ्या, बॅटरी घ्या किंवा पलंगावर झोपा किंवा आपल्या शेजारी घराच्या आजूबाजू सुद्धा नळं असतील, काही गाडी कचरा असेल तो सुद्धा हटवायला पाहिजे की जेणेकरून आपल्या घरात साप यायला नको. तर अशा रीतीने जनजागृती आम्ही निंबोळ गावातील शेतकऱ्यांना केले. आपण जास्तीत जास्त रित्या पर्यावरण संवर्धनाचा आपण संकल्प करूया आणि तुम्ही मला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्रीरामनगरातील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. कारमधून अफूची होणारी तस्करी शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली, 2 जण ताब्यात. आंबोडे येथील जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्ग खोलीचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न. आणि नागपंचमीचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शेतकऱ्यांचे व सापाचे नाते वृद्धिंगत व्हावे यासाठी पोस्टरद्वारे करण्यात आली जनजागृती. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.